नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. आणि आत्ता खरं तर हा खूप महत्त्वाचा विषय पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या नद्यांच्या बाबतचा. हे जे दिसतंय हे आहे, मी आत्ता जो उभा आहे तो आहे मुळा नदीच्या पात्रामध्ये. आणि ही जी तुम्हाला गर्द झाडी दिसतीये ही मुळा नदीची जी पुण्याची साईड आहे. म्हणजे आता हे जे माझ्या डाव्या साईडला दिसतंय ही गर्द झाडी, या इकडनं राम नदी, आणि ही समोरनं जी येताना दिसते ही मुळा नदी आहे. ठीक आहे. आणि ह्याचा संगम आहे या ठिकाणी. आणि ही सगळी गर्द झाडी ही असं सांगितलं जातं की ही देवराई आहे. ह्या देवराईमध्ये अत्यंत दुर्मिळ आणि खूप महावृक्ष आहेत. त्याचबरोबर एक रायपेरियन झोन म्हणजे नदीकाठचे जी वनस्पती शास्त्रानुसार जे काही उत्तम झाडी असतात किंवा नदीकाठची झाडी म्हणू आपण ज्याला, ज्याच्यावरती खूप सारी जैवविविधता अवलंबून असते, अशी ही सगळी आपण ज्याला रायपेरियन झोन म्हणतो, हा खूप इम्पॉर्टंट रायपेरियन झोन आहे. आणि हा कुठेतरी आता उद्ध्वस्त होणार आहे. सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पिंपरी चिंचवड ज्याच्यासाठी ओळखलं जातं तो म्हणजे पर्यावरणाच्या विध्वंसासाठी. माफ करा, पण अशा गोष्टी समोर दिसत असताना सकारात्मक बोलणं हे चालणार देखील नाही. आता ही पिंपरी चिंचवडची साईड बघा, याच्यामध्ये कदाचित या साईडला एवढी झाडी नसतील, पण आत्ता मी जे गुगल मॅप्सवरती दिसतंय त्याच्यामध्ये इथे अजूनही झाडी आहेत. इथे बघितलं तर नदी पात्रामध्ये हे सगळं भराव टाकलेलं दिसतो. हा जर तुम्हाला इथं जर तुम्ही बघितला, नदी पात्र पाठीमागे होतं. जेव्हा पावसाळा असतो तेव्हा विचार करा नदीची पाण्याची पातळी कुठे असणार आहे. आणि हे नदी पात्रामध्ये भराव टाकून हे नदीपात्र कमी करण्याचं पाप ह्या नदी सुधार प्रकल्पामध्ये म्हणा, किंवा आता त्याला एक गोंडस अजून एक नाव दिलं आहे ते म्हणजे नदी पुनर्जीवन प्रकल्प. मला एक सांगा, बघा इथे बगळे दिसतात आहेत, ह्या देवराईमधनं असंख्य पक्ष्यांचे आवाज येतात आहेत, ते सगळं नष्ट करून ह्या देवराईतली सगळी झाडं जाणार आहेत. ह्याच्यावरती मार्किंग झालेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं रायपेरियन झोन नष्ट करून आता इथं दिसतंय हे सगळे मशिनरीज आहेत. अशा पद्धतीनं भराव टाकून ह्या नदीचा जीव घ्यायचं काम चालू आहे. आणि त्याचं ऑब्वियसली मुहूर्तमेढ जी रोवली आहे ती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने. मित्रांनो, 9 तारखेला आपण याच ठिकाणी चिपको आंदोलन घेतोय. जर तुम्हाला नद्यांबाबत जरा जरी संवेदनशीलता असेल तर या 9 तारखेच्या चिपको आंदोलनामध्ये नक्की सामील व्हा. इथं देखील बघतोय हा आता सिवेज वॉटर आहे का कुठनं आहे का माहीत नाही, पण हे अशा पद्धतीनं डायरेक्टली नदीमध्ये डिस्चार्ज आहे. त्याला येणारा थोडा जर फेस बघितला, मी थोडंसं झूम करतो याला, हा अशा पद्धतीनं पिंपरी चिंचवड भागामधनं अनेक ठिकाणून असे सिवेज वॉटरचे सगळे डिस्चार्ज ह्या नदीमध्ये सोडले जातात. आणि खरं तर नदी सुधारसाठी नदी शुद्ध करण्याची गरज होती किंवा नदीमध्ये प्रदूषण कमी करण्याची गरज होती, पण ते काही न करता कुठेतरी हे भराव टाकून त्याच्याबद्दलचा एक सेपरेट व्हिडिओ बनवेन की ह्याचा छुपा अजेंडा काय आहे, नदी सुधारच्या पाठीमागं काय आर्थिक गणित आहे आणि त्याच्यासाठी नदीचा कसा जीव घेतला चालला आहे ह्याच्याबाबतचा एक व्हिडिओ नक्की करणार आहे. त्यामुळे आत्ता तरी राम नदी आणि मुळा नदीच्या संगमावरनं इतकंच अनेक पुण्यातले पर्यावरणप्रेमी ह्याच्यासाठी आवाज उठवत आहेत. पिंपरी चिंचवडमधले पर्यावरणप्रेमी आणि मी म्हणेन की नागरिकांनी ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्या आणि जेवढ्या लोकांना ह्या चिपको आंदोलनामध्ये सहभागी करता येईल तेवढं करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पर्यावरण.